Today we gather to witness the remarkable talents and accomplishments of our students, showcasing their hard work and dedication throughout the academic year. We believe that मी जवळजवळ आता 2 वर्ष झाली माझ्या मुलाला म्हणजे प्रिन्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये टाकले. जवळजवळ मी त्याला डे केअरपासून यांच्याजवळ सोडलं. मी म्हणजे माझी अशी कंडिशन होती की मी माझं जो बाळ आहे डोळे बंद करून या स्कूलपासून मी ठेवून जाते. लिटरली 18 महिन्याचा होता त्या दिवसापासून आज जातो त्यांच्याकडे. आणि माहिती आहे सॅटर्डे दिवशी माझं बाळ रडतो की मला स्कूलमध्ये जायचं आहे, मला माझ्या मॅमकडे जायचं आहे. म्हणजे एक आहे ना की कुणाचा तरी सहारा नाही आहे, तर आज मला प्रिन्स इंटरनॅशनलचा सहारा आहे. म्हणजे खूप छान अनुभव आहे. माझं बाळ खूप छान राहतोय तिथे. आणि आज राहिला यांचा जो फंक्शन आहे तो म्हणजे त्यांचे एफर्ट अजून त्याला घ्यायला म्हणजे बॅक साईडला गेली तर लिटरली त्यांची एवढी धावपळ बापरे, म्हणजे आपण नाही बघू शकत. इतकं म्हणजे त्यांनी एफर्ट घेतले आणि एवढा धावपळीचा गोंधळ आहे, एवढे छान परफॉर्मन्स बाळ करतायत, एवढा डान्स छान आहे. आणि राहिला प्रश्न त्यांची एज्युकेशन, मॅम्स आहेत, सगळं टीचर्स आहेत, त्यांचे अपडेट्स देतात, स्कूल पण छान आहे, मेंटेन करतात, हायजीन आहे आणि सर्व काही लक्ष देतात. मी तर बोलते आता तर नर्सरीला आहे, बट येणाऱ्या वेळेमध्ये मला कशाच्या बाहेर काढायची गरजच नाही पडली पाहिजे. तुम्ही इंटरनॅशनल स्कूलला एकदम हाय लेवलला घेऊन जा, म्हणजे 12th पर्यंत घेऊन जा, आम्ही काढणार नाही त्यांना इथून. ठीक आहे, थँक्यू सो मच. असंच ग्रोथ करा आणि आमच्या मुलांची पण ग्रोथ करा त्यामध्ये. थँक्यू. माझं नाव पूजा सिद्धेश शिंदे आहे. माझी मुलगी इथे नर्सरी 2 क्लासमध्ये शिकते. ॲक्च्युली या स्कूलचे एफर्ट्स खरंच स्पीचलेस आहे. जे त्यांचे एक्झाम्स होतात दर 2-2 महिन्याने त्यांचे एक्झाम्स सराव त्या बाकी पण मी स्कूलशी कम्पेअर केलं जे किड्झी बरोबर, पण यांचे जे एफर्ट्स आहेत ना खरंच स्पीचलेस आहे. यांच्या नर्सरीमध्ये मुलांना खूप गोष्टी शिकवल्या जातात. म्हणजे बाहेर मी जेव्हा आता बघतीये ना तर ह्या शाळेमध्ये जी मुलं 1 to 10 वगैरे बोलतात किंवा पेन्सिल पकडतात, नर्सरीमधली मुलं हे सुद्धा करत नाही, जे ह्यांच्या शाळेमध्ये भरपूर म्हणजे स्पीचलेस एफर्ट्स. आणि मी हे जेव्हा तिला काढेल या शाळेतून तेव्हा तर मी त्यांना एकदम प्रॉपर फीडबॅक देऊन जाईल. खरंच खूप स्पीचलेस आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचं तर त्या मॅडम, त्यांचं नाव मला माहिती नाही यार, त्यांचे एफर्ट्स तर बघूनच सगळ्यात पाणी येतं, इतके स्पीचलेस. बापरे, त्या विदाऊट म्हणजे नॉन स्टॉप कंटिन्युअस डान्स कशा करू शकतात मुलांसाठी. त्यांनी घेतलेले एफर्ट्स या मुलांना सांभाळणं फार कठीण आहे, पण ही शाळा जे एफर्ट्स घेते ना खरंच स्पीचलेस आहे. थँक्यू सो मच प्रिन्स इंटरनॅशनल स्कूल. मी शिवराम यादव. वैभवी शेट्टे ही आमची नात आहे. तिला टीचर लोकांनी म्हणजे एवढं छान सगळ्यांना शिकवलेलं आहे आणि ती प्रत्येकमध्ये तिला ते गोल्ड मेडल वगैरे प्रत्येकाने टीचरमध्ये दिलेलं आहे. अशी ही शाळा आहे. त्याच्यामुळं या शाळेमध्ये अशी सर्व मुलं घडत आहेत आणि असेच पुढे शिक्षकांनी हे अशी मुलं लहान मुलं आहेत चिमुकली आहेत त्यांना घडवत राहावं, माझं एवढंच त्यांना सांगणं आहे. आणि आज नातवंड छान डान्स करतायत, तुम्हाला कसं वाटतंय? लहान झाल्यासारखं वाटतंय? छान. आणि घरी डान्स चालू असतो, आता पुढे येऊन नाचायचं. नमस्कार, माझं नाव संतोष यशवंत दुरावडे. फर्स्ट ऑफ ऑल मी प्रिन्स इंटरनॅशनल त्यांचा 3rd ॲन्युअल डे याच्यासाठी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन करेन की त्यांनी इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे. ठाण्यातील हे प्रतिष्ठित असं सभागृह आहे, हे नाट्यगृह आहे आणि तिकडे आपल्या मुलांना त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिली. मी माझा मुलगा स्वरांश संतोष दुधावडे हा नर्सरीमध्ये आहे आणि त्याचा परफॉर्मन्स बघताना मलासुद्धा भारावून आला. अशी जी ऊर्जा मिळते या सगळ्या चिमुकल्यांच्या परफॉर्मन्समधून, ती ऊर्जा मी आणि इकडे सगळ्याच ऑडियन्सने म्हणजे त्याची मजा घेतलेली आहे. तर मी पुन्हा एकदा प्रिन्स इंटरनॅशनल स्कूल आणि त्यांच्या आयोजकांना खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू. शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी घेतलेली मेहनत बघता म्हणजे आजही फुलं स्टेजवर नाचतायत, पण त्यांना चुकू नये म्हणून मॅडम खाली उभं राहून गायडन्स करतायत. आणि या सगळ्या शिक्षकांसाठी आपण पालकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. अजून एक सांगेल की आता बघतोय 1.5 वर्ष झाली माझी मुलगी आहे तिथे ओवी शेट्टे. प्रत्येक वेळेला म्हणजे मुलांचा कुठलाही कार्यक्रम असू दे किंवा कोणती ऍक्टिव्हिटी असू दे, परंतु पालकांपर्यंत ती गोष्ट वेळोवेळी पोहोचवण्याचं काम संपूर्ण मॅनेजमेंट म्हणा
प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. दीक्षा मॅम आहेत, आरुषी मॅम आहेत, अजून इतरही टीचर्स आहेत, त्यांची मला नावं माहिती नाहीये, पण ते सगळेच मुलांसाठी खूप एफर्ट्स घेत आहेत. आणि आज या निमित्ताने मला त्यांचे मनापासून आभार मानायचे की इतर वेळेला आपल्याला ग्रुपवर मेसेज करता येत नाही का, थँक्यू मॅम, थँक्यू मॅम, पण आज त्या सगळ्या शिक्षकांचे मनापासून आभार. आणि असेच आमच्या मुलांकडे लक्ष ठेवा. ते जर कुठे काही चुकत असतील तर आम्हाला सांगा, आम्ही त्यांची ती प्रगती साधण्याचा प्रयत्न करू आणि असंच आमच्या मुलांना घडवण्याचं काम